देखील यादी जाहीर झाली असून आता 3 टप्प्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असून आता यासाठी राज्य सरकारने 2984 कोटी रुपयांचा निधी आता वितरित मान्यता दिली असून आता तुमच्या देखील बँक खात्यावरती आता कोणत्या क्षणी मे महिन्याचा 11वा हप्ता जमा होणार आहे। आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी देखील आता लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 2984 कोटी रुपयांचा निधी आता जमा करण्यामध्ये येणार आहे। आता 3 टप्प्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार असून आता पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। सोबतच आता कोणत्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे सविस्तर बँकांची यादी देखील या ठिकाणी आता सरकारने जाहीर केली असून आता कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आज जमा होणार आहे, त्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे सर्व काही मी सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर तुमच्या बँक खात्यावरती आता किती वाजता हप्त्याची रक्कम जमा होणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे। फक्त आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अजून 2 महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले आहेत। यामध्ये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। म्हणजेच की आता मे महिन्याचा 11वा हप्ता तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहे। सोबतच आता राज्य सरकारचे महत्त्वाचे 2 निर्णय या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। यामध्ये आता पहिला निर्णय म्हणजे आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासोबत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर आता लाडक्या बहिणींना एकूण 40,000 रुपयांची रक्कम आता वाटप सुरू आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणींना राज्य सरकार एकूण 40,000 रुपयांपर्यंत आता रक्कम देत आहे आणि तुम्हाला देखील एकूण 40,000 रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे जेणेकरून मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासोबत तुमच्या बँक खात्यावरती एकूण 40,000 रुपयांची रक्कम देखील जमा होईल ते देखील मी पुढे सांगणार आहे। फक्त आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तुम्ही जर आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत गेला तर तुमचा आता मोठा फायदा होणार आहे। यामध्ये तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता देखील जमा होणार आहे। त्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती गॅस योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकूण 40,000 रुपयांचा देखील आता लाभ मिळणार आहे। फक्त आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सर्व काय मी सांगणार आहे। आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती लक्ष द्या। आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। थोडक्यात जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही, कारण की आता राज्य सरकारने मे महिन्याच्या 11व्या हप्त्यापोटी 2984 कोटी रुपयांचा निधी आता वितरित करण्यास मान्यता दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। मे महिन्याच्या 11व्या हप्त्यापोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता 2984 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही। राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असतील, तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांचा देखील आता महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे। यानुसार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होत आहे। आता 3 टप्प्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। म्हणजेच की आता सर्वात आधी 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। आता हे 13 जिल्हे कोणते आहेत ते देखील मी सांगणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे पाहायला मिळत आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींसाठी हे 3 दिवस अतिशय महत्त्वाचे पाहायला मिळत आहेत। आता पहिल्या दिवशी 13 जिल्हे असतील, दुसऱ्या दिवशी 15 जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की आता टप्प्याटप्प्याने मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता थेट डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ही मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्त्याची रक्कम जमा होत आहे ते आपण पाहूयात। यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये आता कोणते जिल्हे आहेत ते आपण सविस्तर पाहूया।
तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। आता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता आता जमा होत आहे। आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये आता किती वाजता रक्कम जमा होणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे। त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। तर आता हे 13 जिल्हे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आता हे कोणते 13 जिल्हे पात्र आहेत ते आपण पाहूया। आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो आहे बीड। आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी मे महिन्याचा 11वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे। दुसरा जिल्हा आहे यवतमाळ, तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर, चौथा जिल्हा आहे अमरावती असेल, त्यानंतर 5वा जिल्हा आहे बुलढाणा, 6वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 7वा जिल्हा आहे पुणे, 8वा जिल्हा सातारा, 9वा जिल्हा सोलापूर, 10वा जिल्हा आहे रायगड, 11वा जिल्हा मुंबई, त्यानंतर 12वा जिल्हा धुळे आहे, 13वा जिल्हा जळगाव आहे। त्या म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सर्वात आधी या 13 जिल्ह्यातील म्हणजेच की आता मी ज्या जिल्ह्यांची नावे सांगितली आहेत अशा 13 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सर्वात आधी मे महिन्याचा 11वा हप्ता जमा होत आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की आता टप्प्याटप्प्याने हे वितरण पाहायला मिळत आहे। आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी मे महिन्याचा 11वा हप्ता जमा होत आहे ते तर आपण पाहिलेच आहे। त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत। म्हणजेच की तुमच्या जिल्ह्यामध्ये आता मे महिन्याचा 11वा हप्ता आज किती वाजता जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे। त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। आता जिल्ह्यांची नावे आपण पाहिले आहेत, त्यानंतर आता कोणत्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे ते आपण पाहूयात। आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या लाभासाठी काय करावे लागणार आहे आणि त्यानंतर 39,000 रुपयांच्या लाभासाठी देखील काय करावे लागणार आहे जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती 40,000 रुपयांची रक्कम जमा होईल ते आपण पुढे पाहणार आहोत। त्यापूर्वी आता कोणत्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होत आहे ते आपण सविस्तर पाहूयात। तर आता यामध्ये पहिली बँक आहे ती आहे SBI असेल, म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया। या देखील आता बँकेमध्ये पैसे वाटपासाठी मंजुरी मिळाली असून आता SBI बँकेमध्ये देखील मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची आता रक्कम जमा होणार आहे। मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 2,984 कोटी रुपयांचा निधी आता वितरित करण्यास मान्यता दिली असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही। आता कसलीच काळजी करू नका। आता दुसरी जी बँक आहे ती आहे बँक ऑफ बरोडा। तुमचं म्हणजेच की तुमचं अकाउंट आता कोणत्या बँकेमध्ये आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तिसरी बँक आहे बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक असेल, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया। या देखील बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर कॅनरा बँक असेल, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया। या देखील बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। त्यानंतर HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, कोटक महिंद्रा बँकेमध्ये देखील आता हप्ता वाटपासाठी मंजुरी मिळाली आहे। त्यानंतर ॲक्सिस बँक, येस बँक या देखील बँकेमध्ये आता मे महिन्याचा 11वा हप्ता जमा करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असून या देखील बँकधारक लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही। त्यानंतर आता इंडियन ओव्हरसीज बँक असेल, त्यानंतर इंडियन बँक असेल, त्यानंतर IDBI बँक असेल, त्यानंतर UCO बँक असेल, या देखील बँकेमध्ये आता हप्ता जमा होणार आहे। आणि शेवटची जी बँक आहे ती म्हणजेच की पोस्ट बँक। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे पोस्टामध्ये खाते आहे, अशा देखील लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही। साधारणतः आता 2,984 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे। कोणत्या क्षणी तुम्हाला देखील एक मेसेज येणार आहे आणि त्या मेसेजमध्ये तुम्हाला कळवण्यामध्ये येणार आहे की तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये आलेली आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तुम्हाला कसलीच काळजी या ठिकाणी आता करण्याची गरज नाही। आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा होत आहे ते पण आपण पाहिलेच आहे। त्यानंतर किती रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता 2,984 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। म्हणजेच की आता तुम्हाला देखील कसलीच काळजी करण्याची गरज नाही। त्याचबरोबर आता हप्ता तर आता तुम्हाला मिळणार आहे, हप्त्या संदर्भात तुम्हाला आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही। मात्र आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा जेणेकरून मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासोबत तुमच्या देखील बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता मिळेल ते आपण सविस्तर पाहूयात। फक्त आता लक्षपूर्वक ऐका।
तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, आता लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे। म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेचे तुम्हाला 3 हप्ते मिळणार आहेत। यामध्ये पहिला हप्ता आहे 830 रुपयांचा, दुसरा हप्ता आहे 830 रुपयांचा आणि तिसरा देखील हप्ता 830 रुपयांचा। म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः आता 2490 रुपयांचा लाभ तुम्हाला आता मिळणार आहे। म्हणजेच की आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचे वाटप करत आहे। या अंतर्गत तुम्हाला देखील वार्षिक 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत। म्हणजेच की वर्षाचे तुम्हाला 2490 रुपये मिळणार आहेत आणि आता पहिला हप्ता वाटप सुरू झाला आहे। म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेच्या पहिल्या हप्त्याचे आता 830 रुपये तुमच्या देखील बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत। मात्र याकरिता तुम्हाला आता एक छोटंसं काम करावं लागणार आहे। हे एक छोटंसं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासोबत गॅसचे 830 रुपये जमा होतील। आता कोणतंही काम केलं की लगेच हप्त्याची रक्कम म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांची रक्कम जमा होईल ते देखील सांगत आहे। आता लक्षपूर्वक ऐका। आता याच्यासाठी तुमच्या घरातील जो गॅस आहे तो आता तुमच्या नावावरती म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या नावावरती असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे, अर्ज करणे आवश्यक आहे। तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा ज्याप्रमाणे लाभ घेत आहात त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅसचे पैसे मिळणार आहेत। यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे। याच्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये देखील जाऊन चौकशी करू शकता किंवा गॅस एजन्सी मध्ये देखील जाऊन तुम्ही चौकशी करू शकता। तुम्ही जर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर अर्ज केला किंवा नोंदणी केली की तुमच्या देखील बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा पहिला हप्ता म्हणजेच की एकूण 830 रुपयांची रक्कम जमा होईल। त्यानंतर आता गॅस योजनेचे 830 रुपये कसे मिळवायचे ते तर आपण पाहिलेच आहे। त्यानंतर आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना 39,000 रुपयांचे आता वाटप करत आहे आणि तुम्हाला देखील 39,000 रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती 39,000 रुपयांची रक्कम आता जमा होईल ते देखील सांगत आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर आता चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील किंवा लाडक्या बहिणींसाठी कोणतीही अतिशय महत्त्वाची किंवा आनंदाची बातमी आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला देखील लाईक करून घ्या। आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती लक्ष द्या। सरकार आता 40,000 रुपये वाटप करत आहे। ते 40,000 रुपयांचा लाभ आता कसा घ्यायचा ते देखील सांगत आहे। म्हणजेच की आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना आर्थिक दिलासा देण्यासाठी महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करत आहे। म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण 40,000 रुपयांपर्यंत आता राज्य सरकार कर्ज देणार आहे। आणि विशेष बाब म्हणजे हे 40,000 रुपयांचे कर्ज तुम्हाला आता परतफेड करण्याची गरज पडणार नाही, कारण की आता राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली असून तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला आता एकूण 40,000 रुपयांची रक्कम मिळणार आहे आणि ही 40,000 रुपयांची रक्कम तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही। तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो नंतर बँकेकडे वळवला जाणार आहे। म्हणजेच की तुमच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ताच ही रक्कम परतफेड करणार आहे। यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। याच्यासाठी देखील तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज किंवा नोंदणी करणे आवश्यक असणार आहे। त्यानंतरच तुम्हाला एकूण 40,000 रुपयांपर्यंत आता कर्ज देण्यामध्ये येईल। म्हणजेच की तुम्हाला जर 40,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी तुम्ही एक छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकता आणि तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे। त्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती एकूण 40,000 रुपयांची रक्कम जमा होईल आणि त्यानंतर ही 40,000 रुपयांची रक्कम तुम्हाला परतफेड करण्याची देखील गरज पडणार नाही। ज्याप्रमाणे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ताच ही रक्कम परतफेड करणार आहे। 1,500 रुपयांचा हप्ता तो बँकेकडे नंतर वळवला जाणार आहे। तर आता या ठिकाणी म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून या अंतर्गत देखील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। म्हणजेच की आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये हप्ता वाटपाची तयारी झाली असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतीही कसली आणि महत्त्वाची किंवा आनंदाची बातमी तुम्हाला जर सर्वात आधी जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून कोणतीही कसली महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। भेटूयात आता पुढील व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।